जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील धावडा येथे इंधन टंचाईमुळे गंभीर स्वरूप धारण केले आहे। मशागतीचा हंगाम सुरू असताना डिझेल आणि पेट्रोलसाठी शेतकरी अक्षरशः रात्रभर रांगेत उभे राहत आहे। धावडा येथील अनबेकर पेट्रोल पंपावर ट्रॅक्टर आणि वाहनांच्या इतक्या मोठ्या रांगा लागल्या आहेत की अजंठा बुलढाणा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीवरही त्याचा परिणाम होत आहे। महामार्गाचा एक्झिट पट्टा वाहनांनी व्यापल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला असून नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे। भोकरदन तालुक्यातील धावडा परिसरात सध्या खरीपपूर्व मशागतीची लगबग सुरू आहे। शेतीची कामे वेगाने सुरू असताना इंधनाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। मात्र इंधनाच्या अपुऱ्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे। धावडा येथील अनवेकर पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोल भरण्यासाठी रात्रीपासूनच ट्रॅक्टर आणि इतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। अनेक शेतकरी संपूर्ण रात्र वाहनांसह प्रतीक्षा करत असून सकाळपर्यंत ही गर्दी कायम राहत आहे। इंधन वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे शेतीची अत्यंत महत्त्वाची मशागतीची कामे खोळंबण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। वेळेत मशागत न झाल्यास आगामी पेरणीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहेत। दरम्यान अजंठा बुलढाणा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा इतक्या वाढल्या आहेत की महामार्गावरील एक्झिटचा पट्टा बंद पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। ट्रॅक्टर आणि अन्य वाहनांच्या अनियंत्रित रांगांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे। महामार्गावरून वेगाने धावणाऱ्या वाहनांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरत असून स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। कोणतीही मोठी दुर्घटना घटण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे। वाहनांच्या रांगा शिस्तबद्ध पद्धतीने लावणे, वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करणे आणि इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी शेतकरी आणि नागरिकांकडून केली जात आहे। आता प्रशासन या गंभीर परिस्थितीकडे कितपत गांभीर्याने पाहते आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणती पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। धावडा येथील इंधन टंचाईचा फटका थेट शेतकऱ्यांच्या शेती कामावर आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर बसत आहे। दुसरीकडे महामार्गालगत वाढलेल्या वाहनांच्या रांगांमुळे सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। कोणतीही दुर्घटना घटण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून इंधन पुरवठा आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे आवश्यक बनले आहे।